दिपकेंचा पॉवर प्ले, पक्ष नवे दबाव गट बनवणार. सीजेपीच्या बैठकीत ठरणार जेनझींचा रोड मॅप. नव्या पक्षाची नाही, जन आंदोलनाची गरज. अभिजित दिपकेंचं ठरलंय. देशभरातून छत्रपती संभाजीनगर मध्ये आलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सध्या 2 दिवसांचा कॉकरोच कॉन्क्लेव्ह घेत सीजेपीचा रोड मॅप ठरवण्याचं ठरवलेलं आहे. नीट पेपर फुटीनंतर मोदी सरकार विरोधात देशभरात जोरदार आंदोलन उभारून शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्यानंतर आता दिपकेंनी नवी राजकीय गुगली टाकली आहे. आता देशाला नव्या पक्षाची नाही तर सरकारवर दबाव गटाची गरज असल्याचं कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी म्हटलंय. एक पब्लिक मूवमेंट की ज़रूरत है, एक पब्लिक प्रेशर की ज़रूरत है. और पॉलिटिकल पार्टी जो मुझे आज लगता है कि आज जो पॉलिटिकल सिस्टम का जो सिचुएशन है वो बहुत ही ख़राब है. सुबह लोग किसी को चुनते हैं, शाम को किसी और की सरकार बन जाती है. तो ऐसे सिचुएशन में जनता जो है वो त्रस्त हो चुकी है इन सारी चीज़ों से. और ये गुस्सा दिखाया लोगों ने कि अब जो है इंडिया में एक पब्लिक मूवमेंट चलेगी, एक सोशल मूवमेंट चलेगी. कि अभी इंडिया को जो ज़रूरत है वो एक पब्लिक मूवमेंट की है. देशाला अभिजित दिपकेंच्या रूपानं एक नवा राजकीय चेहरा मिळतोय असं वाटत असतानाच दिपकेंच्या या घोषणेनं चित्र स्पष्ट केलंय. कॉकरोच जनता पार्टी हा सध्या तरी निवडणूक लढवणारा राजकीय पक्ष असणार नाही. दिपकेंच्या या भूमिकेमुळे प्रस्थापित राजकीय पक्षांचा जीव भांड्यात पडला असला तरी सत्ताधाऱ्यांची धाकधूक मात्र वाढली आहे. कारण सत्ता कुणाचीही असो, सरकारला नमवायचं असेल तर दबाव गट कसा प्रभावी ठरतो याची इतिहासात अनेक उदाहरणं आहेत. मराठा क्रांती मोर्चा, भारतीय किसान युनियन, संयुक्त किसान मोर्चा, भारतीय मजदूर संघ, इंडियन मेडिकल असोसिएशन IMA या दबाव गटांनी वेळोवेळी रस्त्यावर उतरून सरकारला आपल्या मागण्या मान्य करायला भाग पाडलाय. पण नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा इतिहास सांगतोय की देशात दबाव गट म्हणून जन्माला आलेल्या अनेक चळवळींचा प्रवास पुढे राजकीय पक्षापर्यंत येऊन पोहोचलाय. त्याची सर्वात बोलकी उदाहरणं म्हणजे आपली शिवसेना. मराठी माणसाच्या हक्कासाठी संघटना म्हणून सुरू झालेल्या या चळवळीनं वर्षभरातच राजकीय मैदानात उतरून राजकीय पक्षाचं रूप घेतलं. संपूर्ण क्रांती ते जनता पार्टी, इंदिरा गांधींच्या आणीबाणी विरोधात जयप्रकाश नारायणांनी पेटवलेली संपूर्ण क्रांती पुढे जनता पार्टी बनून सत्तेवर आली. स्वाभिमानी शेतकरी संघटना, राजू शेट्टींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उभारलेला हा दबाव गट पुढे थेट निवडणूक लढवणारा पक्ष बनला. इंडिया अगेन्स्ट करप्शन ते आम आदमी पार्टी. अण्णा हजारेंनी लोकपाल आंदोलन हा एक अत्यंत मजबूत दबाव गट तयार केला. सरकारनं कायदा बनवल्यानंतर अरविंद केजरीवालांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली. आंदोलनातून उगम आणि सत्तेत सहभाग हा दबाव गटांचा आजवरचा इतिहास राहिलाय. जनाधार वाढला की लोकांच्या अपेक्षा वाढतात आणि याच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शेवटी राजकीय भूमिका घेऊन सत्तेचाच मार्ग निवडावा लागतो, हेच आजवर सिद्ध झालंय. त्यामुळे आज जरी अभिजित दिपकेंची कॉकरोच जनता पार्टी सत्ताधारी आणि विरोधकांवर अंकुश ठेवणारा दबाव गट असण्याचा दावा करत असली तरी आजचा दबाव गट उद्याचा राजकीय पक्ष बनला आणि उद्या दिपके निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर नवल वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी.